नमस्कार मित्रहो. कर्नाटकाची निवडणूक रंगात आलेली आहे. जसा जसा निसर्गाचा पारा वाढतोय तसा राजकीय पारा देखील कर्नाटकामध्ये वाढत आहे आणि कर्नाटकाच्या राजकीय गरमीचे परिणाम संपूर्ण देशभरावर देखील दिसून येत आहेत. आणि त्यानिमित्तानं कर्नाटकाची निवडणूक हा मुद्दा हा सर्वांच्या चर्चेचा विषय बनलेला आहे. तर त्या दृष्टीनं आज आपण विचार करणार आहोत. विशेषतः दोन गोष्टीवर आपल्याला विचार करायचा आहे. एक म्हणजे निवडणुकीची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी कर्नाटकामध्ये काय होणार आहे याच्या संबंधानं काही एजन्सींनी सर्वे केलेले आहेत, त्यांचे निष्कर्ष काय सांगतात हा एक मुद्दा. आणि त्या निष्कर्षांचा आधार घेत घेत प्रत्यक्ष निवडणुका सुरू झालेल्या असताना जे वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे नेते एकमेकांना भिडलेले आहेत आणि आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झालेल्या आहेत. जनतेची त्याच्यामुळं चांगलीच करमणूक होत आहे. परंतु या सगळ्या आरोप प्रत्यारोपांचा परिणाम कसा होणार आहे आणि काय होऊ शकतं कर्नाटकामध्ये हा आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय. आपण सरळ विषयाला सुरुवात करू. पहिला विषय असा असणार आहे की निवडणुकीची प्रक्रिया सुरू होण्याच्या अगोदर जे सर्वे झाले त्या सर्वेमध्ये निष्कर्ष काय निघाले. आता सर्वे एजन्सीचे निष्कर्ष खरे किती खोटे किती याबद्दल आपण बोलायची गरज नाही. आपण कोणत्या राजकीय पक्षाचा म्हणजे त्याची बाजू घेणं किंवा त्याचा विरोध करणं या प्रकारचं म्हणजे असे जे सर्वे असतात तशा प्रकारचे देखील काही सर्वे केले जातात आणि काही सर्वे तंतोतंत खरे झाल्याचंही आपण बघितलेलं आहे. तर त्या दृष्टीनं आपण विचार करू. सर्वेमध्ये दोन गोष्टी प्रामुख्यानं दिसून आलेल्या आहेत. पहिली गोष्ट जी आहे कॉमन आहे ती म्हणजे या निवडणुकांमध्ये काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येतोय. 5 पैकी 3 एजन्सींनी असं सांगितलंय की कोणालाही बहुमत मिळेल अशी परिस्थिती नाही, कारण इथून मागेही कर्नाटकाने 2-3 निवडणुकामध्ये तिथल्या जनतेनं कोणालाही स्पष्ट असं बहुमत दिलेलं नाही आणि त्याच्यामुळं कर्नाटकामध्ये घोडे बाजार हा शिखरावर आहे. आणि याही वेळी तसंच होण्याची शक्यता जरी असली तरी काँग्रेस हा मोठा पक्ष म्हणून पुढे येतोय हे सगळ्यांनी म्हटलेलं आहे. काही एजन्सीचा निष्कर्ष याच्या पुढे जाऊन सांगतो की काँग्रेस ही नुसताच मोठा पक्ष म्हणून पुढे येत नाही तर तो बहुमतात येतोय. आणि भारतीय जनता पक्षाची आत्ताची जी जमवाजमव करून मिळवलेली सत्ता आहे ती सत्ता पुढे असणार नाही अशा पद्धतीचं काही सर्वे एजन्सीचं म्हणणं आहे. एकूण सगळ्या सर्वे एजन्सीचं म्हणणं असं होतं की काँग्रेस हा भारतीय जनता पक्षापेक्षा मोठा पक्ष असणार आहे आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार धोक्यात येण्याची शक्यता आहे अशा प्रकारचं वातावरण त्या सर्वेमध्ये दिसून आलं. आता हे सगळं सर्वे एजन्सी कोणत्या आधारावर बोलतात तर काही प्रश्न असे असतात की ज्यांच्यावरून त्यांना अंदाज येऊ शकतो. म्हणून एका एजन्सीनी मतदारांना विचारलेले 4-5 प्रश्न मी तुमच्यासमोर ठेवतो जेणेकरून तुम्हाला त्याचा अंदाज येईल. पहिला प्रश्न आहे, भारतीय जनता पक्षाच्या सरकारला मतदारांनी पुन्हा संधी द्यायला हवी आहे का या प्रश्नाचं 2/3 लोकांनी उत्तर दिलेलं आहे नाही आणि फक्त 1/3 लोकांनी म्हणजे 66% लोकांनी नको म्हटलंय आणि 33% लोकांनी पुन्हा या सरकारला संधी द्यायची असं म्हटलेलं आहे. दुसरा प्रश्न जो विचारला होता तो प्रश्न असा आहे की भारतीय जनता पक्षाच्या जे मतदारसंघ आज ताब्यामध्ये आहेत म्हणजे जिथं भाजपचे आमदार आहेत त्या आमदारांना पुन्हा निवडून दिले पाहिजे असं तुम्हाला वाटतं का त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांना विचारलं तर त्याच्यामध्ये 42% लोकांनीच फक्त होय म्हटलं. 58% लोकांनी त्यांना पुन्हा निवडून देण्याची इच्छा नाही असं म्हटलं. ह्याच्या अगेन्स्ट प्रश्न विचारला गेला, काँग्रेसच्या आमदारांना
म्हणजे काँग्रेसचे जिथं जिथं आमदार आहेत तिथं तुम्हाला संधी द्यावी वाटते का, त्याच मतदारसंघामध्ये विचारलेलं आहे. तर याच्या उलटे परिणाम आलेत की 58% लोकांनी म्हटलं की काँग्रेसला एकदा संधी दिली पाहिजे, ह्या आमदाराला पुन्हा निवडून दिले पाहिजे, आणि 42% लोकांनीच म्हटलंय की संधी आमदारांना दिली नाही पाहिजे. अजून 2 प्रश्न महत्त्वाचे आहेत. एक प्रश्न राहुल गांधींच्या संबंधाने विचारला की राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा केल्यानंतर कर्नाटकाच्या निवडणुकीमध्ये त्याचा चांगला परिणाम होणार आहे का. तर लोकांनी सांगितलं त्याचा निश्चित परिणाम होणार आहे. काही अजून एक प्रश्न विचारला की कर्नाटकामध्ये सर्वात अप्रिय सरकार तुम्हाला आतापर्यंत कोणतं वाटलं. तर रिसेंट लोकांना तसं 1-2 सरकारच माहीत असतात म्हणून तो प्रश्न तितकासा महत्त्वाचा नाही, परंतु त्या प्रश्नाचं उत्तर देखील भारतीय जनता पक्षाला फार नकारात्मक असं दिलेलं आहे. एकूण असं चित्र आहे की भारतीय जनता पक्षाला सत्ता गमवावी लागणार आहे असा सर्वेचा निष्कर्ष सांगतो. काँग्रेस पक्षाला साधारणपणे 100 ते 115 जागा मिळतील असं 3 एजन्सीचं म्हणणं आहे, आणि 2 एजन्सीचं तर असं म्हणणं आहे की 125 ते 140 जागा मिळतील, आणि भारतीय जनता पक्षाला 80 ते 90 जागा मिळतील अशा प्रकारचा त्यांचा अंदाज आहे. व जनता दल सेक्युलर हा देखील पक्ष तिथे स्पर्धेमध्ये आहे, त्याला देखील 25 ते 30च्या दरम्यान जागा मिळू शकतात. आता भारतीय जनता पक्षाची एवढ्या मोठ्या प्रमाणावर पिछेहाट का होत आहे, कारण जनतेनं एवढ्या मोठ्या प्रमाणावर जनता नाकारत आहे. तर जनतेचं नेमकं काय म्हणणं याचा शोध घेण्याचा त्या एजन्सींनी प्रयत्न केलेला आहे. वेगवेगळ्या लोकांनी देखील त्याचा अंदाज लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्याच्यानुसार 3 महत्त्वाचे मुद्दे काँग्रेसनी प्रचारात देखील आणलेले आहेत. 2-3 मुद्दे काँग्रेसनी प्रचारात आणले, 2-3 मुद्दे भारतीय जनता पक्षाने प्रचारात आणले. जे मोठमोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या, विशेषतः राहुल गांधीची सभा, मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभा, प्रियंका गांधींच्या सभा, यांच्या निवडणुकांमध्ये जे वारंवार मुद्दे उचलले जातात ते मुद्दे आहेत कर्नाटकाच्या सरकारच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा. आता काँग्रेसनी भ्रष्टाचारावर बोलावं हे खरं तर हास्यास्पद आहे, परंतु काँग्रेसनी भ्रष्टाचारावर बोललेल्या गोष्टी सुद्धा कर्नाटकाच्या लोकांच्या कानाला प्रिय वाटत आहेत, हे खरं आश्चर्य. म्हणून एकीकडे काँग्रेस बरोबर भ्रष्टाचार अशा प्रकारचं समीकरण झालेलं असताना राहुल गांधी ज्यावेळी अदानी आणि भारतीय जनता पक्षाचे संबंध किती देशासाठी घातक आहेत हे सांगतात, त्यावेळी लोक ते कुतूहलाने ऐकायला लागलेत. त्याचबरोबर कर्नाटकाच्या सरकारला काँग्रेसनी कमिशन सरकार म्हणून घोषित केलेलं आहे. काही मुद्दे समोर येत आहेत, त्याच्यामधला एक महत्त्वाचा मुद्दा मला इथे सांगावा वाटतो. तो म्हणजे किती भ्रष्टाचार असावा हे सांगत असताना विरोधक सांगतात की कॉन्ट्रॅक्टर लॉबी ही देशभरामध्ये कोणत्याही राज्यामध्ये जे सरकार असेल त्या सरकारच्या पुढं दबूनच वागते, वाकूनच वागते. जनरली कॉन्ट्रॅक्टर लॉबी ही कधीही बंड करत नाही, परंतु भारत देशामध्ये कर्नाटक एकमेव असं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरच्या असोसिएशननी सरकारच्या विरोधामध्ये धरणं आंदोलन केलं, आणि त्या आंदोलनामध्ये मागणी अशी केली की आम्हाला जे कमिशन मागतायत सरकारमधले मंत्री वगैरे वगैरे अधिकारी, तर त्यांचा जाच कमी करा. एकूण कमिशनची चर्चा जी केली इतकी भयावह आहे. आपल्याकडं 3%, 2%, 5%, जास्तीत जास्त 10% पर्यंत. आता कालचा जो केजरीवाल यांचा मुद्दा आला घराचा, त्याच्यावर कमिशन किती घेतलं असावं, तर 10% घेतलं असा भारतीय जनता पक्षाने आरोप केलेला आहे. म्हणजे जास्तीत जास्त 10% कमिशन घेण्याची राजकीय अघोषित प्रथा आहे असं आपण समजू. परंतु कर्नाटक भारतीय जनता पक्षाचं सरकार हे 40% कमिशन घेतं. अशा प्रकारे कर्नाटकाच्या जनतेमध्ये प्रचार करण्यामध्ये काँग्रेस यशस्वी होतंय, आणि त्याचा परिणाम कर्नाटकाच्या निवडणुकीवर मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो, हे या निमित्तानं लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा जो काँग्रेसने काढलेला आहे की महागाई इतकी वाढलेली आहे, त्याच्यामध्ये ते पेट्रोलचे वाढलेले दर, डिझेलचे वाढलेले दर, गॅसचे वाढलेले दर याचे उदाहरणं देतात, आणि ते जनतेला पटतंय. कारण तुम्ही ज्यावेळी 2014ला सत्ता घेतली त्यावेळी
पेट्रोलचे दर जे होते म्हणजे ह्या इंधनाचे जे दर होते ते जवळजवळ दुप्पट झालेले आहेत. जर त्यावेळी जी क्रूड ऑइलची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये किंमत होती आणि आज जी किंमत आहे ती किंमत सर्वसाधारणपणे फक्त 25%च वाढलेली आहे. मग क्रूड ऑइलचे दर फक्त 25%नी वाढलेत आणि पेट्रोल आणि डिझेलचे दर 100%नी कसे वाढले हा देखील निवडणुकीचा मुद्दा कळीचा बनतोय काँग्रेसकडून. आणि महागाईच्या या सगळ्या वातावरणामध्ये होरपळलेली जनता त्यांना सकारात्मक प्रतिसाद देताना दिसते आहे. तिसरा जो महत्त्वाचा मुद्दा ते मांडतायत तो म्हणजे बेरोजगारीच्या प्रश्नावर देखील मोठ्या प्रमाणावर ते प्रश्न विचारतायत की 2 कोटी बेरोजगारांना रोजगार देणार होतात, त्याचं काय झालं वगैरे वगैरे. आता या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरादाखल किंवा आपल्या प्रचारार्थ भारतीय जनता पक्ष काय मुद्दे मांडतंय तर भारतीय जनता पक्षाचा मुद्दा विकास हाच प्राथमिक मुद्दा आहे. नरेंद्र मोदींनी तो वारंवार तिथे बोलून दाखवलेला आहे. विकास जर कोण करू शकतं तर भारतीय जनता पक्षच करू शकतं. आणि भारतीय जनता पक्ष केंद्रामध्ये सत्तेत असल्यामुळं कर्नाटकामध्ये जर सत्ता मिळाली तर केंद्राकडून झुकतं माप मिळू शकतं अशा प्रकारचा प्रोपोगंडा अशा प्रकारचा प्रोपोगंडा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून केला जातोय. आणि त्याच्यातच भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा साहेब हे अडचणीत आले. एका सभेमध्ये बोलता बोलता म्हटले की मोदी साहेबांची कर्नाटकावर विशेष मर्जी आहे आणि जर सरकार काँग्रेसकडे गेलं तर मोदी साहेबांची कर्नाटकाच्या जनतेवरची मर्जी कमी होईल. तर जनतेवरची मर्जी हे सरकार येण्या जाण्यावर अवलंबून असते असा त्याचा अर्थ विरोधकांनी घेतला आणि त्यांना ट्रॅप केलं आणि त्याची देखील मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. अमित शहा साहेबांना देखील मोठ्या प्रमाणावर घेरण्यात आलेलं आहे. आणि अमित शहा साहेबांचं जे स्टेटमेंट त्यांच्या तोंडून गेलं की काँग्रेसचं जर सरकार आलं कर्नाटकामध्ये तर कर्नाटकामध्ये भ्रष्टाचाराला ऊत येईल आणि सांप्रदायिक दंगे भडकतील अशा पद्धतीचं विधान त्यांच्या तोंडून गेल्यामुळं काँग्रेसने त्यांच्यावर FIR दाखल केला आणि सुप्रीम कोर्टापर्यंत त्याची नोंद घेतली गेली. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एखाद्या भारत देशाच्या गृहमंत्र्यावर अशा पद्धतीनं सांप्रदायिक विषयामध्ये कालवाकालव करणे अशा प्रकारचा गुन्हा दाखल करा अशी मागणी होण्याची पहिलीच वेळ आहे. म्हणून बऱ्यापैकी काँग्रेसने भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना घेरलेलं देखील आहे. आणि त्यात जो मुद्दा अजून महत्त्वाचा मानला जातो तो म्हणजे अँटी इन्कम्बन्सीचा. मागच्या काही दिवसापासून भारतीय जनता पक्षाचं सरकार तिथे आहे आणि सरकारच्या विरोधात साधारणपणे 2-5% मतं असतातच. परंतु जाणकारांचं असं म्हणणं आहे की ते 2-5% मतं आता सक्रिय झालेले दिसत आहेत. म्हणजे जो टक्केवारीतला फरक होता मागच्या विधानसभेमध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या मतांच्या टक्केवारीमध्ये फरक होता, तो मतांच्या टक्केवारीमधला फरक म्हणजे भारतीय जनता पक्षाची 2% मतं कमी होताना दिसत आहेत आणि काँग्रेसची मतं 2% वाढताना दिसत आहेत. म्हणून भारतीय जनता पक्षाला एकूण 4% मतांचा फटका बसताना दिसतोय. म्हणजे हे जे अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर आहे हा फॅक्टर कॉन्सन्ट्रेटेड होताना दिसतोय. ही भारतीय जनता पक्षाची चिंता वाढवणारी बाब आहे. हे देखील या निमित्ताने आपल्याला बघायची गरज आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा कर्नाटकाच्या निवडणुकीमध्ये आहे तो म्हणजे जातीचा फॅक्टर. आता जातीच्या फॅक्टरमध्ये SC ST च्या संबंधानं जो सॉफ्ट कॉर्नर आहे तो साहजिकच काँग्रेसकडे आहे. त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाची जी मुख्य मदार आहे ती लिंगायत समाजावर आहे आणि वोक्कालिंगा ही जी जमात आहे ह्या जातींच्या मतावर देखील भारतीय जनता पक्षाची मदार आहे. परंतु वोक्कालिंगा ही जी समूह आहे तर त्या समूहावर जनता दल सेक्युलर या पक्षाचा पगडा आहे आणि जनता दल सेक्युलर हा पक्ष देखील 30 ते 35 जागा जिंकू शकतो अशा पद्धतीचं सर्वेमध्ये पुढे आलेलं आहे. नुकतंच सुप्रीम कोर्टाने काय केलंय की मुस्लिम समाजाला जे रिझर्वेशन दिलेलं होतं
मागच्या काळामध्ये ते रिझर्वेशन काढून घेतलेलं होतं सरकारने, भारतीय जनता पक्षाच्या सरकारने. त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने स्टे दिलेला आहे आणि त्याचा फायदा लिंगायत समाजाला होऊ शकतो अशा प्रकारचा प्रचार भारतीय जनता पक्ष करतायत. म्हणून लिंगायत समाज एका गठ्ठ्यानं भारतीय जनता पक्षाला मिळू शकतो. आणि त्याचे सर्वात मोठे नेते जे आहेत येदियुरप्पा यांच्याकडं भारतीय जनता पक्षाच्या निवडणुकीची कमान आहे. सध्याचे CM बोंबई देखील हे देखील लिंगायत समाजाचे आहेत. म्हणून भारतीय जनता पक्षाला जी विजयाची आशा आहे की सर्वाधिक मतं देणारा आणि सर्वाधिक सक्षम असणारा समाज, या समाजासाठी आपण जास्तीचं काम करत आहोत. आणि दुसरे 2-3 मुद्दे भारतीय जनता पक्षाने जे प्रतिष्ठेचे केलेले आहेत, त्यातले त्यात हिजाबचा मुद्दा जो आहे त्याला प्रतिष्ठेचं केलेलं आहे, लव जिहाद सारख्या मुद्द्याला प्रतिष्ठेचं केलेलं आहे. त्याच्यानंतर मुस्लिम तुष्टीकरण केलं जाऊ शकतं काँग्रेसच्या राज्यामध्ये आणि त्याचा परिणाम बहुसंख्याकांच्या राजकारणावर होऊ शकतो, याचं देखील मोठ्या प्रमाणावर प्रोपोगंडा करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे दोन्ही पक्षांकडून आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी चालू आहेत. जे निष्कर्ष आलेले आहेत तेच निष्कर्ष पुढे निवडणुकीत निकाल म्हणून येतील अशा प्रकारचं आपण काही समजण्याचं गरज नाही. घोडा मैदान समोर आहे. 10 तारखेला निवडणूक आहे. 13 तारखेला आपल्या सगळ्यांना माहीतच होणार आहे कोण किती पाण्यात होतं. या निवडणुकीच्या संबंधानं कर्नाटकामध्ये कोण सत्तेवर येऊ शकतं हे तुम्ही जरूर कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.